बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। जटाटवी गल्लग जल प्रवाह पावित स्थले फादर ऑफ इंडियन नेवी। ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಜನರಿಗೆ. ಇವತ್ತೈತಲ್ಲ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಶಿವ ಜಯಂತಿನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದು ಕೂಡ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾರೆ, ತುಂಬ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಟ್ರೆಡಿಷ್ನಲ್ ಡ್ರೆಸ್ ಎಲ್ಲ ಹಾಕಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸಾಧನೆಗಳು, ಅವರು ಮಾಡಿದ ಕೆಲಸಗಳು ಮತ್ತು ಅವರ ವೇಷಗಳನ್ನೆಲ್ಲ ತೋರಿಸುವಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಪ್ರಯತ್ನ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅದನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮ್ಮ ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆಲ್ಲ ತೋರ್ಸೋಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಈ ವಿಡಿಯೋನ ಕೊನೆವರೆಗೂ ನೋಡಿರಿ. ಮತ್ತು ಡಿ ಜೆನೂ ಇರ್ದಾವ, ಡಿ ಜೆ ಚಾಲೂ ಇದಾವೆ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ. ಅದು ಕೂಡ ನೋಡೋಣಂತ ಡಿ ಜೆಗಳನ್ನು. शिवाजी सापडला, काफी कैद झाला. तेरा लाख लाख शुक्र है, तेरा लाख लाख शुक्र है मसूद. इतना बड़ा बगावतखोर माझ्या मुठीत. आओ आओ खान साहब आओ, देखो देखो शिवाजी राजे आए हैं. हुजूर हुजूर शिवाजी भाग गया. क्या भगते हो, ये सामने क्या तेरा बाप खड़ा है. हुजूर ये सिवा नहीं हो सकता, हम जानते हैं सिवा को. ये तो हमें बेवकूफ बनाने की चाल है. कौन हो तुम? सल्तनतीची पदं मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यासनी पातशाही जमान खाण्यात कोंबणे ही तुमची निष्ठा. अरे जा, योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. अरे तुम्ही दाशींची पदं भोगतायसा आणि आम्ही पदासनी दाशीवानी मानतो. तुम्ही तुकड्यांसाठी जगतायसा आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो. टुकड़ों पर पलने वाला कुत्ता कहते हो तुम हमें? सिपाहियों, इसे कुत्ते की मौत मारो, कुत्ते की मौत. अरे हट, बर तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतोय. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा पाना. बादल, देखते क्या हो, मारा लो इसे. ओय काफर, राज राज शिवरायांचा घेऊन वेश पालखीत बसला. होता मृत्यू अटळ तरीही सिद्धीला जाऊन भिडला. शिवरायांच्या साठी प्राण हसता हसता सोडला. शिवरायांच्या साठी प्राण हसता हसता सोडला. ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದಿಂದ ಶ್ರೀ ಸಂಭಾಜಿ ಚೌಕ್ವರೆಗೂ ಇದೇ ರೀತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳುವ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಪ್ರಯತ್ನ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶಿವ ಜಯಂತಿಯಂದು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಈ ಶಿವ ಜಯಂತಿಯನ್ನು ನೋಡಲು ಕರ್ನಾಟಕದ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಮತ್ತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಜನರು ಬಂದು ನೋಡಿ ಆನಂದ ಪಡುತ್ತಾರೆ. पैसे त्यास भरावे लागेल. डरपोक, दोन मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. ಬೆಳಗಾವಿಯ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗಲ್ಲಿಯಿಂದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಥೆಗಳನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡು ಖಡೆ ಬಜಾರ್, ಕಡಗಲ್ಲಿ, ಗಣಪತ್ ಗಲ್ಲಿ ಈ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಶಿವ ಜಯಂತಿಯಂದು ತಂದು ಪ್ರದರ್ಶನ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ 15 ದಿನ ಮುಂಚೆನೆ ಇವರೆಲ್ಲ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. आमच्या हट्टामुळे
आपल्या डोळ्यात आसू उभी राहिली. आपल्या डोळ्यात आग शोभून दिसते, पाणी नाही. आमचं चुकलं. मिठीत घेतलं होतं ना, मिठीत. आज त्या मिठीची उणीव भासत आहे. असं आहे ना पडके ना आपले. तर करामतच करून दाखवली. हिरोजी संकोच करू नका, मागा. आमची इच्छा आहे, मागा. आम्ही खुशीला देणार आहोत. खरंच पायरीवर एक दगड लावायचंय आणि त्यावर मजकूर लिहायचाय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. बाकी काय बी नका महाराज, महाराज काय बी नका. तुम्ही आम्हाला एवढा. ಈ ವರ್ಷ ನೈಟು ಡಾಲ್ಬಿಗೆ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಡಾಲ್ಬಿ ತಂದು ಇಲ್ದಂಗಾಗಿದೆ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ವರ್ಷ ಶಿವ ಜಯಂತಿ ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡತ್ತಾರ. ಆದ್ರೆ ಡಾಲ್ಬಿ ಇಲ್ಲ. ಹಾಯ್ आणि काय म्हणतास? कसं आहे? लाईक ಮಾಡ್ರಿ, ಫಾಲೋ ಮಾಡ್ರಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡ್ರಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈ ವರ್ಷ ಶಿವ ಜಯಂತಿ ಹೆಂಗೈತಿ? ಜೋರ್ಲೆ ಐತಿ. ಡಾಲ್ಬಿ ಮತ್ತು ಡಾಲ್ಬಿ ಅದಾವ ಖರೆ, ಢೋಲ್ ತಾಶ ಅದಾವ. ಹಂಗಾಗೈತಿ ನೋಡ್ರಿ. ಡಾಲ್ಬಿ ಇದ್ದು ಇಲ್ದಂಗೆ ಆಗೈತಿ, ಆದ್ರೆ ಡೋಲ್ ತಾಶ ಹೊಡ್ಯಾತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होता. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिला, रयतेच्या सुरक्षेसाठी एका मासाच्या आत. ए उदे भाने, तुझा तो मिर्झा राजा जयसिंग चालून आला होता ना, तेव्हा बी आमच्या शिवाजीराजांनी त्यासनी हेच सांगितलं होतं. ये स्वप्न नहीं. दादा हो, झाल्या गोष्टीची माफी मागतो मी. तुम्ही तरी असं म्हणतोय कसा दादा? माफी? अरे ते अफजलखानात जाऊन मिळालास, हीच तवा बेईमानी केलीस आणि वर माफी मागतोस. शिवाजी महाराज तुला असं सोडतील असं नाही वाटत मला. अभयला काढूची अभयला पहिल्यांदा अशी चूक नाही होणार. नाही बोलू नका कसा. माझ्या बायकोनं तुम्हाला भाऊ मानले. तिचं कुंकू आता तुमच्याच हातात आहे. एवढी भाऊबीज घाला म्हणजे संत भरवून पावलं बघा. नाही बोललो कसा. शिवाजी राजांना सौराज्याचं दुश्मन तुम्ही. अहो तुमची रणबंदी इतकी भरवण्यासाठी का? आपला भावही काय झाले? म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे झलक म्हणतात. द फादर ऑफ इंडियन नेव्ही ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मायनांची सीमा रक्षणाचे महत्व न ओळखल्याने आपल्या मातृभूमीने गेली 500 वर्ष गुलामीत काढली.
जसे देशाच्या भूसीमेचे रक्षण महत्वाचे, तितकेच सागरी सीमांचे रक्षण सुद्धा महत्वाचे. नाहीतर ही परकीय आक्रमणं अशीच चालू राहतील. रंग बदलेल, रूप बदलेल, नावे बदलतील, पण यांचा हेतू मात्र कधीही बदलणार नाही. त्यामुळेच यांना आपल्या ताकदीचा दणका वेळोवेळी दाखवलाच पाहिजे. नाहीतर हे कधीही केव्हाही येऊन आपला देश बेचिराग करतील. हर हर ಮತ್ತೆ ನಾವೆಲ್ಲ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಸಿಗೋಣ. ಮತ್ತೆ ಈ ಚಾನಲ್ಗೆ ಯಾರು ಹೊಸಬರಿದ್ದಿರಲ್ಲ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊರಿ. ಇಂಥ ಹೊಸ ವಿಡಿಯೋ ಬರ್ತಿರ್ತಾವೆ. ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರಿಗೆ ಜೈ, ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮಗೆ ಜೈ, ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರಿಗೆ ಜೈ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ್.